नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सायन्स वाला दादा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। 10वीच्या बोर्ड एक्झाम नुकत्याच संपलेल्या आहे। आय होप सो की तुम्हाला सर्वांना पेपर खूप मस्त गेले असणार आहेत आणि मला खात्री देखील आहे की तुम्हाला सर्वांना चांगलेच मार्क्स मिळतील। मग सध्या काय चालू आहे? IPL सुरू आहे, मस्त क्रिकेटच्या मॅचेस बघत असणार आहात, एन्जॉय करत असणार आहात तुम्ही। पण मित्रांनो, ह्याच वेळेस एक इम्पॉर्टंट डिसिजन आपल्याला घ्यायचा आहे। 10वी नंतर पुढे नक्की काय करायचं ते। बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं असतं की रिझल्ट लागल्यावर बघू, अजून खूप वेळ आहे दादा। पण मित्रांनो, असं अजिबात करू नका, कारण रिझल्ट लागल्यावर होतं काय माहितीये? कोणी तुम्हाला सांगतं की अरे सायन्स घे, कोणी म्हणेल अरे कॉमर्स बेस्ट फील्ड आहे, कोणी आर्ट्स रिकमेंडेड करेल, तो कोणी म्हणेल की डिप्लोमा इज अ बेस्ट करिअर ऑप्शन्स। पण शेवटी तुमचं पूर्णपणे कन्फ्युजन होईल। तुम्हाला बरेच लोक मॅनिप्युलेट करतील, कारण तुम्हालाच त्यावेळेस नंतर माहित नसेल की तुम्हाला नक्की आयुष्यात काय बनायचंय ते। मग प्रश्न येतो की फील्ड नक्की कशी निवडायची? अगदी सोपं आहे। स्वतःला एक प्रश्न विचारा की मी येणाऱ्या 10 ते 15 वर्षानंतर स्वतःला कुठे बघतो? सगळ्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज बघा, सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, डिप्लोमा, कुठल्या कुठल्या फील्ड आहे, आपला कशात इंटरेस्ट आहे आणि त्यानुसार फील्ड ठरवा। मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत एका अशा फील्ड बद्दल जी मागच्या काही वर्षांमध्ये फास्ट ग्रो होत चालली आहे, पण अजूनही अनेक विद्यार्थ्यांना त्या फील्ड बद्दल माहिती नाहीये। एका बाजूला सायन्सचा मोठा ट्रेंड चालू आहे, पण दुसऱ्या बाजूला कॉमर्स ही फील्ड, यामध्ये अनेक अमर्यादित करिअर ऑपॉर्च्युनिटीज येत आहेत। बऱ्याच लोकांचं मिसकन्सेप्शन झालेलं आहे की कॉमर्स म्हणजे फक्त मॅथ स्ट्रॉंग असेल तरच घ्यायला हवं। पण मित्रांनो, असं अजिबात नाहीये। अनेक विद्यार्थी सायन्स घेतात, पण त्यांना सायन्स खरंच आवडतं का? असं अजिबातही नसतं। इंटरेस्ट नसताना घेतलेली फील्ड म्हणजे फ्युचरमध्ये स्ट्रगल स्ट्रगल स्ट्रगल। कॉमर्स का घ्यायला हवं दादा? बिझनेस आणि फायनान्स मध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल, पैसा मॅनेज करायचा असेल, हे शिकायचं असेल, अकाउंट, टॅक्स, इन्व्हेस्टमेंट समजून घ्यायचं असेल, फ्युचरमध्ये एंटरप्रेन्योर, बिझनेसमॅन बनायचं असेल, तर कॉमर्स इज अ बेस्ट ऑप्शन फॉर यू। आता कॉमर्स मध्ये तुम्ही 11वी 12वीला कुठले सब्जेक्ट शिकणार आहात, ज्यामुळे तुम्हाला एक्झॅक्टली आयडिया भेटेल की कॉमर्स मध्ये नक्की काय चालतं। अकाउंटन्सी, यामध्ये पैसे, प्रॉफिट लॉस, बॅलन्स शीट हे शिकवलं जातं। बिझनेस अँड स्टडीज, OC, बिझनेस कसा चालतो, मॅनेजमेंट कसं करायचं याबद्दल माहिती दिली जाते। इकॉनॉमिक्स, देशाची इकॉनॉमी, डिमांड अँड सप्लाय याबद्दल शिकवलं जातं। मॅथ्स, स्टॅटिस्टिक्स, डेटा अनालिसिस, कॅल्क्युलेशन पार्ट यामध्ये कव्हर केला जातो। इंग्लिश, यामध्ये कम्युनिकेशन स्किल कव्हर केलं जाईल। बघा मित्रांनो, जर तुमचं कम्युनिकेशन स्किल जर का बेस्ट असेल तर तुमचं फ्युचर नक्कीच ब्राईट असणार आहे। आता कॉमर्स मधल्या काही करिअर ऑपॉर्च्युनिटीज आपण बघूया। मित्रांनो, कॉमर्स मध्ये फक्त 2-3 नाही तर 100हून अधिक करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत। यामधील काही टॉप करिअर ऑपॉर्च्युनिटीज बद्दल आपण बघूया। जसं की CA, चार्टर्ड अकाउंटंट, द मोस्ट डिमांडेड। बरेच मुलं कॉमर्स का घेतात तर CA होण्यासाठी, हे त्याचं रिझन असतं। कंपनी सेक्रेटरी, CS, कॉस्ट अकाउंटंट, इन्व्हेस्टमेंट बँकर, फायनान्शियल अनालिस्ट, बँकर, स्टॉक एक्सपर्ट, बिझनेसमॅन, एंटरप्रेन्योर, MBA मध्ये सुद्धा तुम्ही काही स्पेशलायझेशन करू शकता, जसं की मार्केटिंग, फायनान्स, या डोमेन मध्ये पर्टिक्युलर तुम्ही अभ्यास करू शकता। डिजिटल मार्केटिंग, डेटा अनालिस्ट, हॉटेल मॅनेजमेंट, इव्हेंट मॅनेजमेंट। येणाऱ्या काही वर्षांमध्ये कोविड पासून या बऱ्याच फील्ड खूप जास्त बूम मध्ये चालू आहे आणि अजूनही खूप साऱ्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज कॉमर्स मध्ये आहेत। इम्पॉर्टंट एक्झाम्स कॉमर्स मध्ये कोणकोणत्या आहेत? जसं सायन्स मध्ये JEE नीट असतं, तसं कॉमर्स मध्ये सुद्धा काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स येतात। यामध्ये CA फाउंडेशन, CS एंट्रन्स, CMA फाउंडेशन, बँकिंग एक्झाम, यामध्ये IBPS, SBI, MBA एंट्रन्स, यामध्ये CET, CAT, ह्या गोष्टी तुम्हाला अभ्यास करायचा आहे। आता 12वी नंतर कॉमर्स मध्ये कुठल्या कुठल्या ऑप्शन्स असतात? यानंतर तुम्हाला BCom, BBA, BMS, CA, CS, CMA, BF, BFM ह्या अनेक ऑपॉर्च्युनिटीज आहेत। आता 12वी नंतर CA, चार्टर्ड अकाउंटंट नक्की कसं व्हायचं, याचा एक रोडमॅप नक्की दादा कसा आहे? कारण बऱ्याच मुलांचं मेन ड्रीम हेच असतं। 12वी नंतर CA फाउंडेशन, मग CA इंटरमिजिएट, आर्टिकलशिप, यामध्ये ट्रेनिंग आणि CA फायनल।
आणि एकदा का तुम्ही सीए झाला तर बॉस लाईफ सेट झाली तुमची. आता कॉमर्सचे स्टुडंट सुद्धा IT फील्डमध्ये करिअर करू शकतात का? बऱ्याच मुलांनी हा प्रश्न विचारला होता, कारण की मित्रांनो येणारा जो काळ आहे हा AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स IT फील्डचा असणार आहे. मग कॉमर्स घेऊन सुद्धा आम्ही IT फील्डमध्ये येऊ शकतो का? IT फील्डमध्ये जाण्यासाठी फक्त इंजिनिअरिंगच लागते असं इम्पॉर्टंट आहे का? तर अजिबात नाही. आता कॉमर्सचे स्टुडंट IT फील्डमध्ये कसे एंटर होऊ शकतात? कुठल्या कुठल्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत? तुम्ही डेटा अनालिस्ट, डिजिटल मार्केटिंग, बिझनेस अनालिस्ट, IT मॅनेजमेंट स्किल शिकला तर IT फील्डमध्ये तुमचं करिअर होणं अगदी इझी आहे. मित्रांनो, फील्ड निवडताना इतरांचं ऐकू नका, ट्रेंडच्या मागे धावू नका. तुमचा इंटरेस्ट पहा, तुमचं फ्युचर विजन पहा. लक्षात ठेवा, राईट फील्ड निवडली तर लाईफ सेट आणि चुकीची फील्ड निवडली तर आयुष्यभर स्ट्रगल ठरलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, युजफुल वाटला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की नक्की तुम्ही कुठली फील्ड चूज करणार आहात. तुम्हाला पर्टिक्युलर जर का रोडमॅप हवा असेल तर इंस्टाग्रामला नक्की DM करा. तुम्हाला पूर्णपणे गायडन्स केलं जाईल की 10वी नंतर कॉमर्समध्ये ऍडमिशन घेण्यासाठी नक्की कशी प्रोसिजर फॉलो केली जाते. थँक्यू सो मच.